यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे राहणार नांदूरपाडा तालुका जिल्हा बीड आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, वातावरणात बदल झाला आहे आज 8 तारखेपासून. कारण आपण हे पाहत आहात का, हे जे आभाळ आहे सूर्य उगवत्या वेळी आभाळ लाल होणे आणि आपल्या गावामध्ये उगवत्या स्थळी जिथून ज्या ठिकाणी सूर्य उगवलेला आहे पूर्वेकडून त्या भागामध्ये म्हणजे हा प्रत्येक जिल्ह्यात चेंज होत आहे. शेतकरी मित्र, आपण आपल्या भागाकडे अशा प्रमाणे जर खरवड आली, त्याला बी देखील म्हणतात आणि खरवड देखील, अशा पद्धतीने खरवड जर सकाळच्या पारी आली तर हा पाऊस, आणि खरवड आली तर आणि असे आभाळ जर लाल झाले तर असं समजायचं की हा पाऊस 48 तासाच्या आत आपल्या भागामध्ये 100% पडणार. आणि हा पाऊस शक्यतो 24 तासानंतर चांगली पावसाला सुरुवात होऊ शकते, परंतु 48 तासाच्या आत हा पाऊस 2 ते 3 दिवसात एकदम जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे हे पावसाचे संकेत आहेत. तर शेतकरी मित्र, आपल्या भागामध्ये म्हणजे हा बीड जिल्ह्यात पाऊस हा 9 तारखेपासून ते 10 तारखेपासून 10-11 या तारखांना जोरदार पाऊस सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा त्या नैसर्गिक हवामान अंदाजाचा हा अंदाज आहे. नैसर्गिकपणा असा आहे की या पद्धतीने वातावरणात बदल होतो आणि पाऊस 24 तासात ते 48 तासामध्ये या भागात मित्र आपण पाहतात की या वातावरणात जो बदल झालेला आहे, जे आभाळाला खरोड आलेले आहे आणि बी आलेला आहे, त्यामुळे येत्या 24 तासात बीड, जामखेड, केज, माजलगाव, परळी, लातूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच अहमदपूर या भागामध्ये. परंतु हा जो हवामान अंदाज या नैसर्गिकपणे तयार झालेला होता तो हा बीड जिल्ह्यात तयार झालेला आहे आणि तरी हा एसएम मॉडेल देखील त्याच प्रकारे अंदाज आहे. 9 तारखेला हा पाऊस सुरू होत आहे. 9, 10 आणि 11 9, 10, 11 या तारखांना खूप जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच हा पाऊस मित्र 12 तारखेपासून खूप जोरदार पडण्याची शक्यता आहे. एसएम मॉडेलने दाखवलेली आहे. 12 तारखेपासून जोरदार ते अतिजोर, काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. 12, 10, 11 तारखेपासूनच आहे, पण 12, 13, 14, 15 या तारखांना खूप जोरदार असे पावसाचे संकेत आहेत. आणि हा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार होण्याची शक्यता आहे. जवळजवळ महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा 12 तारखेपासून 12, 13 तसेच 14, 15 तारखांना देखील पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. काही भागात दिवसा पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये विदर्भ साईडला हा रात्रीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तरी या पावसाचा अंदाज शेतकरी मित्र पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस 17 तारखेपर्यंत तरी सध्या तरी दाखवत आहे. 17, 18 आणि 18 तारखेला देखील बऱ्याच भागात जोरदार पावसाचे संकेत येत आहे. तसेच 19 तारखेला देखील काही बऱ्याच भागात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस संकेत येत आहे आणि 20 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. जालना, संभाजीनगर, 9 तारखेपासून बीड, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता रात्री 8च्या टायमाला दाखवलेली आहे. तसेच हा पाऊस 10 तारखेला एकदम तुफानाचा पाऊस राहणार. 10 तारखेला देखील अकलूज, सोलापूर तसेच बीड, जालना, लातूर या भागामध्ये तुफान पाऊस 10 तारखेला देखील आहे. हा पाऊस रोज प्रत्येक भाग बदलत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस 20-21 तारखेपर्यंत राहणार आहे. तसेच 11 तारखेला अहमदनगर, अकलूज या भागामध्ये एकदम खूप जोरदार अशी पावसाची शक्यता आहे. मित्र, 12 तारखेपासून खूप असा जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच हा पाऊस 12 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस आहे. 12 तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये एकदम मुसळधार पावसाचे संकेत आहेत. तर 12 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. 12 तारखेला बीड, लातूर, संभाजीनगर, जालना, सोलापूर, धाराशिव तसे अकोला या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस रोज प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे. हा पाऊस 20 तारखेपर्यंत अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. परंतु आपणास रोज ताजी अपडेट आल्यानंतर आपणास रोज प्रत्येक 2 दिवसात आपण व्हिडिओ टाकत जाऊ. तसे असेच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.